टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आपण बघत आहोत, जे आहे IBPS पॅटर्नचे मेमरी बेस PYQ. या ठिकाणी दिशानिर्देश देण्यात आलेला आहे. खाली प्रश्नामध्ये प्रश्नचिन्ह व्हॉटच्या जागी म्हणजेच याच्या जागी अंदाजे कोणती किंमत येईल असं ठरवण्यात आलेलं आहे. आता बघा कशा पद्धतीने याला सॉल्व करायचं. म्हणजे अंदाजी किंमत म्हणजे ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट जर करायचं असेल तर बऱ्याचशा ह्या ज्या व्हॅल्यू आहे त्या कन्वर्ट करावं लागेल. सर्वप्रथम या ठिकाणी वर्गमुळात 257 आहे, पण आपल्याला माहित आहे वर्गमुळात 256 जर असेल तर 16चा वर्ग होतो. म्हणजे इथं 1ने जरी जास्त असेल ना तर आपण 1ने कमी पकडूया. म्हणजे हे 7चे आहे, आपल्याला काय करावं लागेल 6 करावं लागेल. हे करून घ्या लागते. त्यानंतर 19.17 आहे. पॉईंट नंतर जर 1 2 3 4 अंक असेल तर डायरेक्टच हा कट करून घ्यायचा, म्हणजे हा 19 झाला. इथे सुद्धा तसंच होईल. मात्र 5 किंवा 5 पेक्षा जास्त जर अंक आला पॉईंट नंतर तर मात्र याला कट करून याला पॉईंटच्या आधीचा अंक 1ने वाढवावा लागते. म्हणजे नवीन काय झालं की या ठिकाणी वर्गमुळात 256 म्हणजे आले 16 गुणिले आता हे आहे 19 प्लस इथे झाले 8 गुणिले हे झाले 14 बरोबर x म्हणूया. आता हा गुणाकार आणि हा गुणाकार असे दोन्ही गुणाकार सेपरेटली आपण करून घेऊया. 16 9 144 4 लिहिले 14 हातचे आले. 16 1 16 16 आणि 14 ते झाले 30 म्हणजे या ठिकाणी आले 304 प्लस आता 8 चूक 32 3 हातचे आले आणि 8 1 8 8 आणि 3 11 म्हणजे 14 8 112 होतात. इक्वल टू x 4 आणि 2 काय झाले 6 इथे 1 आणि इथे 4 म्हणजे x बरोबर 416 आलेला आहे. डी ऑप्शन राईट येते. या ठिकाणी आपण ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू काढलेली आहे आणि ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यूसाठी अशा पद्धतीने तुम्हाला कन्व्हर्जन म्हणजे रूपांतर करावं लागेल आणि फायनली आन्सर आला आपल्याला टी. हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न आपण घेऊया जो की सिम्प्लिफिकेशनशी रिलेटेड आहे आणि हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा या ठिकाणी बघा 18.6 भागिले 3 प्लस 7.2 वजा 16.5 बरोबर व्हॉट प्लस 21.7. या ठिकाणी अंदाजे मूल्य नाही काढायचं आहे, याला डायरेक्टच सॉल्व करायचं आहे. बॉडमासच्या नियमानुसार सर्वप्रथम आपल्याला भागाकार करावा लागतं, त्यानंतर बाकीच्या गोष्टी. 18.6 म्हणजे 3 1 3 3 सकम 18 आणि इथे पॉईंट दिला तर 3 2 6 म्हणजे या ठिकाणी आले 6.2 प्लस हे आहे 7.2 मायनस 16.5 इज इक्वल टू x प्लस 21.7. आता हे क्रमागत सॉल्व करून घेऊ. या दोघांची बेरीज किती येणार आहे 2 आणि 2 4 आले 6 आणि 7 म्हणजे 7 आणि 6 म्हणजेच 13 आले 13.4 वजा 16.5 बरोबर x प्लस 21.7. या स्टेप्सवर आपण आता आलेलो आहोत. आता याची वजाबाकी करत असताना लहान संख्येतून मोठ्या संख्या काढायला सांगितलेली आहे, पण आपण मात्र मोठ्या संख्येतून लहान संख्या काढणार. म्हणजे आपण असं कॅल्क्युलेशन करून घेऊ. इथे 16.5 वजा 13.4 या ठिकाणी 1 आला, या ठिकाणी आले 3.1 आले. मात्र 3.1 येणार का नाही, तर मोठ्या संख्येचं चिन्ह 16.5 ही संख्या मोठी आहे त्याचं चिन्ह येते वजा, म्हणून वजा या ठिकाणी 3.1 आले बरोबर x अधिक 21.7. आता या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, अतिशय इम्पॉर्टंट असं आहे. हा x अधिक 21.7 आहे इकडे घेतला आणि याला -3.1 घेतला. आता हा जो प्लस आहे हा प्लस इकडे काय होणार आहे मायनस होणार आहे 21.7. आता बघा मायनस मायनस काय होत असते मायनस मायनस इज इक्वल टू प्लस होते, म्हणजेच बेरीज करा असं होते. आता आपण बेरीज करू याच्या नियमानुसार. 3.1 आणि 21.7 ची बेरीज काय येणार आहे. या ठिकाणी 1 आणि 7 काय झाले 8 झाले पॉईंट दिला. इथे काय 1 आणि 3 काय झाले 4 झाले आणि हा 2 24.8 येते. मात्र
ऑप्शनकडे जर बघितलं तर आपण सी आन्सर मारणार, परंतु ते पूर्णतः चुकलेलं आहे. कारण की इथे मायनस मायनस प्लस तर करायचंच, म्हणजे बेरीज तर करायचीच, मात्र फायनली आन्सरमध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, जे आहे इथं वजाबाकी. सो आन्सर येते -24.8. ऑप्शन क्रमांक सी न येता ऑप्शन क्रमांक ए येणार आहे, कारण की या 4 पैकी नाही, म्हणजेच नन ऑफ दिस. -24.8. शेवटचा प्रश्न आपण घेऊया. 3 प्रश्न आपण घेतच असतो. शेवटचा प्रश्न आपण घेतलेला आहे समीकरणाचा. आता समीकरणामध्ये तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी डायरेक्शन देण्यात आलेलं आहे. इन इच ऑफ दिस क्वेश्चन्स 2 इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आर गिव्हन. 2 इक्वेशन देण्यात आलेले आहे. यू हॅव टू सॉल्व बोथ द इक्वेशन अँड गिव्ह द आन्सर. हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आणि प्रॉपर आन्सर ह्या 5 ऑप्शनपैकी द्यायचं आहे. तुम्हाला माहित आहे एक्स हा वायपेक्षा मोठा आहे, एक्स इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू वाय, एक्स इज लेस दॅन वाय, एक्स इज लेस दॅन इज इक्वल टू वाय, आणि एक्स बरोबर वाय असेल किंवा जर संबंध प्रस्थापित होत नसेल तर ई. आता या ठिकाणी मी 2 भाग काढतो बघा. पहिल्या भागामध्ये असा गुणाकार करायचा, 35 एक 35 इथे 1 असतं, म्हणजेच इथे येणार आहे -35. एक असा गोल काढून घेतला. त्याच्यानंतर या ठिकाणी 56 एक 56, या ठिकाणी आपण 56 आणि एक गोल काढून घेऊ. कशासाठी गोल ते नंतर कळेल. ही जी मधली व्हॅल्यू आहे ते बेरजेच्या स्वरूपात इथे लिहायची 2, आणि हे काय 15 इथे लिहायची. आता तुम्हाला सांगतो इथं प्लस आणि मायनस आहे. प्लस आणि मायनस जर असेल, लक्षात घ्या, प्लस आणि मायनस जर असेल तर वजा बाकीचा विचार करायचा. कशासाठी? हे 2 आणण्यासाठी. असे फॅक्टर पाडायचे की त्याची वजाबाकी 2 आली पाहिजे, प्लस आणि मायनस असेल तर. बघूया तर. आता 5 इथे जर घेतला आपण 7, तर 7 35 होते बघा. 7 35 गुणाकार बरोबर आला, परंतु तरीही गुणाकार बरोबर नाही आला बघा. 7 35 येते, परंतु वजाचं चिन्ह पाहिजे. वजाचं चिन्ह इथे जर दिलं तर काय होते बघा. 7 35 म्हणजेच प्लस मायनस, तर गुणाकारामध्ये मायनसच येणार, हे बरोबर झालं. आणि 7 अधिक इन ब्रॅकेटमध्ये -5 म्हणजे 7 - 5 म्हणजे 2. म्हणजे या ठिकाणी निश्चितपणे फॅक्टर पडलेल्या 7, -5. सेम टू सेम आपण इथं जाऊया. परंतु प्लस प्लस जर असेल तर या ठिकाणी बेरीज येताना, या ठिकाणी बेरीज करताना आपण बेरजेचाच विचार करायचा, बेरजेचाच विचार. आता बघा, या ठिकाणी मी काय घेणार, 8 घेणार, इथे घेणार मी 7. 8 × 7 = 56 होते, इथे 56 पण आले, आणि 8 आणि 7 इथे 15 पण आले. बरोबर झालं. मात्र आता मुळे शोधताना, मुळे म्हणजेच काय, रूट शोधताना आपल्याला काय करावं लागते की याचं चिन्ह काय प्लस, म्हणजे एक्स बरोबर याचं चिन्ह प्लस आहे म्हणून एक्स बरोबर -7 घ्यायचं. अपोजिट घ्यायची म्हणजेच विरुद्ध घ्यायची. याचं प्लस आहे तिथं मायनस घेतलं, इथं मायनस आहे तिथं प्लस घ्यायचं. x1 बरोबर 5 झालं. आता सेम टू सेम इकडे पण आपण तसंच करू. इथे प्लस आहे तर y बरोबर -8 घेऊ, आणि y1 बरोबर या ठिकाणी -7 घेऊ. आता आपल्याला याचं दोनचं कंपॅरिझन करायचं आहे. एक्सचं सर्वप्रथम y सोबत कंपॅरिझन जर केलं तर या ठिकाणी कंपॅरिझन तुम्हाला करून दाखवतो बघा. असं असं करायचं आणि असं करायचं. इथे -7 लिहायचा, इथे हा 5 लिहायचा, इथे -8 लिहायचा, आणि इथे -7 लिहायचा. आता इथं बोट ठेवायचं, आणि इथे बघा अशा पद्धतीने इथं 4 आपण ब्लॉक पाडून घेऊ. हा x आहे, हा x1 आहे, हा y आहे, हा y1 आहे, हा x आहे, हा x1 आहे, हा y आहे, आणि हा y1 आहे. हे कळलंच आहे तुम्हाला. आता एक्सचं y सोबत कंपॅरिझन जर केलं तर -7 हे -8 पेक्षा मोठे आहेत. तुम्ही म्हणाल की कसे मोठे? दोन्ही संख्याची चिन्ह जर वजाबाकी म्हणजेच मायनस असेल, ऋण असेल, तर दिसणारा जो लहान आहे तो मोठा असतो. हा लहान आहे म्हणजे दिसायला 8 पेक्षा 7 लहान आहे, परंतु मायनसमध्ये असल्या कारणाने याला आपण ग्रेटर दॅन म्हणणार. दिसायला लहान पण असतो मोठा. सेम टू सेम आता याचं आणि याचं कंपॅरिझन करूया, एक्स आणि y1चं. इथे -7 आणि -7 या ठिकाणी दोन्ही इक्वल आहे म्हणून बरोबर घेतलं, याचं काम झालं. आता x1चा y सोबत कंपॅरिझन केल्यानंतर x बरोबर 5 आहे आणि इथे -8 आहे,
केव्हा ही धनसंख्या ही मायनस ऋण संख्यापेक्षा मोठी असते, म्हणून याचा आणि याचं कंपॅरिझन आपल्याला मायनस आलं. आता इथे ग्रेटर दॅन आलं. या ठिकाणी 5 आणि वजा 7 ही धनसंख्या ही ऋण संख्या आहे. केव्हाही धनसंख्या ही काय असते, मोठी असते, म्हणून इथं ग्रेटर दॅन आलं. याचं जर आपण कंबाईन केलं तर ते काय येतं, हा ग्रेटर दॅनचं चिन्ह याच्यावर जाऊन बसते, हे ग्रेटर दॅनचं चिन्ह याच्यावर जाऊन बसते, म्हणजेच काय आलं, फायनली आन्सर येणार आहे आपल्याला ग्रेटर दॅन. आणि हा जो बरोबरचं चिन्ह आहे ते इथं जातं, म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू वाय, हे झालं आपल्याला फायनली आन्सर. ऑप्शनकडे जाऊ. एक्स इज ग्रेटर दॅन वाय हे आन्सर येणार नाही, एक्स इज लेस दॅन वाय हे आन्सर येणार नाही, एक्स इज लेस दॅन इज इक्वल टू वाय हे आन्सर येणार नाही. आता या ठिकाणी ग्रेटर दॅन पण पाहिजे, म्हणजे मोठा पण पाहिजे आणि बरोबर पण पाहिजे, म्हणजे हे पण येणार नाही, म्हणजे आन्सर आला आपल्याला बी. अशा पद्धतीने एक 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 प्रश्न आपण येणाऱ्या टेट भरतीसाठी अतिशय युजफुल पद्धतीने शिकत आहोत. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, आणि तुम्हाला जर माझे कंटेंट आवडत असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.